नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विठ्ठलाच्या नगरीत आंदोलनाची धार तीव्र. कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याची मागणी. अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या साक्षीने सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. आंदोलनादरम्यान एका सहभागी कार्यकर्त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर स्वतः रोहित पवार यांची रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती समोर आली असून प्रकृती अस्वस्थ असूनही ते आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. आंदोलनादरम्यान एका सहभागी कार्यकर्त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर स्वतः रोहित पवार यांची रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती समोर आली असून प्रकृती अस्वस्थ असूनही ते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, कर्जमाफीतील सर्व जाचकाठी मागे घेतल्या पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा दावा केला. कृषी मंत्र्यांकडून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही मागणी पोहोचली असली तरी मुख्यमंत्री प्रत्यक्ष संवाद साधत नसल्याचे त्यांनी म्हटले. मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चा केली आहे, पण मुख्यमंत्री स्वतः पुढे येत नाहीत असा आरोपही त्यांनी केला. आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देत रोहित पवार यांनी जर उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास संत नामदेव पायरी परिसरात आंदोलन हलवण्यात येईल असे जाहीर केलं आहे. तसेच परिस्थिती बदलली नाही तर राज्यभर कार्यकर्ते आंदोलनात उतरतील याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना अजितदादा असते तर ते पहिल्यांदा भेटायला आले असते असे वक्तव्य केले.